बाईनं दुसऱ्या मैत्रिणीकडे जाऊन तिला विचारो, अगं राधा का तुमची सून कशी वागती नेमकी, तुमची सून कशी वागती? दबक्या आवाजात विचारलं. बोटवर करा फक्त. आजपर्यंत कोणती सासू म्हटली माझ्या सुनासारखी सून अख्ख्या शेलूत नाही अशी म्हटली कधी? ती तिला रिस्पॉन्स देते. काय सांगू बाई, भाड्याचं बैल केलाय निसता. बरं एवढंच नाही, तेवढा तिने विषय बदलावा. लिकीचं काय चाललं, बाई 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 माझं लेक माझा जावाई, अख्ख्या गावात माझ्या जावायासारखा जावाई नाही. काय करतो, माझ्या लेकीला पलंगावरून खाली उतरू सुद्धा देत नाही. भांडी घासतो, स्वयंपाक काही करतो, धुणंही धुतो. तिकडं जमतंय, इकडं काय होतंय मग? लेकानं केलं तर नाही जमत. आजकालच्या महिला भांडणं घराघरात फक्त बायांमुळे लागतात. पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या, भाकरी करायच्या, अशा भाकरी फुगायच्या. आता करणारी फुगती, भाकरी नाही फुगत. मला सांगायचंय काय, लक्षात आलं पाहिजे. आपल्या मुली असतात, लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन, लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन. एका घरात 3 मुली होत्या. एक होती तुतानी, एक होती गँगानी, एक होती बोबडी. तिघीच्या 3 तरा. कोणताही मुलगा आला तर यांना नापास करायचा, कोणताच मुलगा यांना पास करणार. शेवटी पप्पानं त्याच्या बापानं एक शेवटचं स्थळ पाहिलं. पोरींनो, हा माझा शेवटचा प्रयत्न आहे. तुम्ही एकाच घरामध्ये 3 जणी जावा जावा होणार. 3 भावाला तुम्ही 3 जणी. पण एक काम करायचं, पाहुणे आल्याच्या नंतर अजिबात कोणी एक शब्दही बोलायचा. पोरी म्हटले पप्पा आम्ही ताईत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले. सकाळी यांनी स्नान केलं, सुंदर साड्या घातल्या. असं पंचपक्वानाचं भोजनाचं ताट. पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, खीर होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत होतं, बटाट्याचं भरीत होतं, करीचं लोणचं होतं, कांदा होता, पापड. पाणी नका येऊ दे फक्त तोंडाला, सांगितलंय मी फक्त. त्याच्यामध्ये सुंदर जिरा मोहरीची फोडणी दिलेली, कढीपत्त्याची फोडणी दिलेली कढीची वाटी होती. पहा, 12 वाजले. आपण नाही म्हणत का एखाद्या माणसाला 12 गावचं पाणी पिलेला? पोराचे मामा 1200 गावचं पाणी पिलेले होते. मामा म्हणतात 12 वाजले, जेवणाची वेळ झाली. कोणतीच पोरगी कसं बोल ना. याच्यात काही फॉल्ट तर नसेल. बरं फॉल्ट असला तर ठीक आहे, पण या मुख्य असल्या तर कसं करा? आता झाली ती म्हण, ज्याची बायको मुकी तो सगळ्यात. या आता झाली म्हण, पण तो म्हणे पुरी जर मुख्य असल्या तर कसं करावं? काही करून जेवण होईपर्यंत पुरींना बोलतं करायचं म्हणे. जशी मामानं कढीची वाटी घेतली, आणि कढी असा पदार्थ आहे पहा, कढीमध्ये असे 5 बोटं बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत. खरंय की नाही? फरक एवढाच आहे, कोणी फुरका जोरात मारतं, कोणी हळू मारतं. पण फुरका मारल्याशिवाय चव कळत नाही. जसा मामानं फुरका मारला, मामा म्हणतात वा काय कढी झाली, अशी कढी मी कधीच खाल्ली नव्हती. काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल ही कढी.